सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावर्षी येणारी मकर संक्रांत म्हणजेच 2026मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणता रंग संक्रांती देवीने परिधान केला आहे, सुगड पूजन, भोगी, किंक्रांत, बोरनान, दान, कुठल्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, हळदी कुंकू कार्यक्रम कधीपर्यंत करावा आणि ओवासण्याचा पुण्यकाल कोणता आहे, याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या नववर्षात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सुवासिनींचा असतो. या सणाला बायका अजून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संक्रांतीला पतंग उडवले जातात. महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला खूप नटून थटून आनंदाने संक्रांती देवीला ओवासण्यासाठी राम मंदिरात जातात. यावर्षी म्हणजे 2026मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी बुधवार रोजी आहे. या दिवशी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:20 पुण्यकाल आहे, म्हणजेच ओवासण्याचा वेळ आहे. या दिवशी महिला ओवासण्यासाठी सुगड पूजन करतात. तर सुगड म्हणजे मातीची बोळकी. यामध्ये बोरे, गाजर, शेंगा, ऊसाचे तुकडे, हरभरे, तिळगुळ ठेवतात. हे सुगड देवघरात ठेवले जातात. हे 5 सुगड असतात. त्या सुगडांपैकी एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवले जाते. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा. एक सुगड रामापाशी ठेवावे, दुसरे तुळशीपाशी, ते जे की मी मगाशी सांगितलं, आणि एक सुगड सवाष्णीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे. अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचा नैवेद्य देखील दाखवतात. यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे वाहक असून आणि उपवाहन हे घोडा आहे. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र नेसले असून कपाळावर केशरी टिळा लावला आहे. हातामध्ये गदा आहे आणि वासासाठी जाईचं फूल आहे. तर संक्रांती देवी वयाने कुमारिका असून बसलेली आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत देवी पालस भक्षण करत आहे, म्हणजेच या दिवशी पांढरे पदार्थ खाणे टाळावे, दुधापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे. संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्यस पाहत आहे, म्हणजेच संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला खूप सुख प्राप्त होणार आहे. संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत अशी 3 दिवस संक्रांत असते. भोगीच्या दिवशी बायका खेंगाड भाकरी करतात. खेंगाड भाकरी म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या, बोरं, चिंच, ऊस, हरभरे असं टाकून ते खेंगाट आणि बाजरीची भाकरी केली जाते. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि या किंक्रांतीच्या दिवसाला अशुभ दिवस असा मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. संक्रांतीच्या दिवशी आपण वस्त्रदान, अन्नदान, नवीन भांडी, तिळपात्र आणि गायसुद्धा दान करू शकतो. या संक्रांतीच्या दिवशी तिळ पोळी सुद्धा द्यायची असते. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमादिवशी बायका वाण म्हणून सुवासिनींचे काही वस्तू देतात, ज्यात चुडा येतो, आरसे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू महिलांना देतात. संक्रांतीच्या दिवशी महिला खास करून काळ्या रंगाची साडी नेसतात. फक्त ह्या संक्रांतीच्याच दिवशी काळा रंग शुभ मानला जातो. पण त्याचबरोबर या दिवशी महिला हिरवी, लाल, गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकतात. या दिवशी हिरव्या, लाल बांगड्या घातलेल्या शुभ मानल्या जातात. त्याचबरोबर संक्रांती देवीला लाखेच्या वस्तू पण पसंत आहेत. त्याच्यामुळे लाखेचा चुडा किंवा बांगड्याही घालण्याचं परंपरा सगळीकडे केली जाते. संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे, तामसी पदार्थांचा सेवन करू नये आणि वादविवाद टाळावेत. एका पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात.
व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो. तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटनांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे. आणखी एका कथेनुसार देवीने शंकरासुर राक्षसाचा वध केला. ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटलं जातं. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवीने कंकासुराला मारलं होतं असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते. त्याचबरोबर लहान मुलांना बोरनान घालण्याची प्रथा ही आपल्या भारतात आहे. तर साधारण लहानपासून 5 वर्षापर्यंत बोरनान घातले जाते. फक्त 3 वेळाच हे बोरनान घालावे लागते. हे बोरनान म्हणजे काय कुठली धार्मिक विधी नाही आहे. फक्त मुलांचा गमतीशीर खेळ म्हणून हे बोरनान घालण्याची परंपरा पडली आहे. कारण ऋतू बदलत जातात तसाच वातावरणात बदल होतो आणि मुलांना त्या वातावरणाची सवय व्हावी, या ऋतूमध्ये येणारी वेगवेगळी फळे मुलांना चाखायला मिळावीत म्हणून हे बोरनान घातले जाते. हे बोरनान खरं तर संक्रांती दिवशी किंवा किंक्रांती दिवशी घातले जाते आणि जर या दोन्ही दिवशीही घालणं जमलं नाही तर रथसप्तमीला देखील बोरनान घातले जाते. हा बोरनान म्हणजे मुलांसाठी एक गमतीशीर खेळ असतो. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.